नाशिकच्या तपोवनात हैदराबादवरून 15,000 झाडं दाखल होत आहेत। त्यावर अण्णा हजारे यांनी अखेर भूमिका मांडली। मात्र अप्रत्यक्षपणे दोन्ही बाजूंना चांगलं म्हणत अण्णांनी छोटी झाडं कापण्याचं समर्थन केल्याचं दिसतंय। पाहूया। तपोवनचा मुद्दा तापून 15 दिवस झाल्यानंतर अखेर ज्येष्ठ पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे गरजले आहेत। मात्र आधी सरकारला सवाल आणि त्यानंतर सरकारच्या भूमिकेलाच अण्णांनी अप्रत्यक्ष समर्थनही दिलं। कारण आम्ही मोठी नव्हे तर 10 वर्षांच्या आतील झाडं तोडत असल्याचं सरकार सांगतंय। त्यावर झाडांमध्ये छोटी मोठी करण्यापेक्षा पर्यावरण प्रेमींचा सरसकटपणे झाडं तोडीलाच विरोध आहे। यावर अण्णा हजारे यांनी मोठ्या झाडांऐवजी छोटी झाडं तोडावी असं म्हणत सरकारच्याच सुरात सूर मिसळला। कुंभमेळा जर समाज आणि राष्ट्रहितासाठी असेल तर झाडं तोडणं कितपत बरोबर आहे? झाडं तोडल्यामुळं किती नुकसान होतं, राष्ट्रीय नुकसान होतं, प्राण्यांचं नुकसान होतं, जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं नुकसान होतं। अशी मोठी झाडं तोडू नये। गरज असेल तर छोटं छोटं कुठं काय वाटत असेल तेवढ्यालाच, मोठी झाडं कधी तोडू नये। दुसरीकडे सरकारनं झाडं काढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे। तपोवनातील तोडीची भरपाई म्हणून हैदराबादवरून सरकारनं 15,000 झाडं आणली आहेत। मात्र रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वनातच साधूंच्या तात्पुरत्या निवासासाठी वृक्षतोडीचं कारण काय, हा सवाल पर्यावरणप्रेमी विचारतायत। पण मधल्या 8-10 वर्षाच्या काळामध्ये जी झुडपं उगलेली आहेत, झाडे उगलेली आहेत छोटी, ती आम्ही मुळासकट काढू आणि दुसरीकडे शिपकोटी लावतो। आणि फार झालं तर ते झाडं जी आम्ही काढू 1000-1200 त्यातली 300-400 झाडं फक्त मला वाटतं मरगळ होईल, पण बाकी सगळी झाडं मी रिप्लांट करतो आहे। झाड म्हणजे माणसाचं श्वास आहे आणि श्वासच जर गुदमरत असेल तर तिथं जगून काय उपयोग आहे? म्हणून जो या झाडाला तोडीत असेल त्यांनी त्याचा पहिला विचार करावा आणि मग झाड तोडावं। हीच भूमिका आहे। हे वन जे आहे या वनामध्ये काय आहे, सुख शांती समाधान आहे आणि ह्या नाशिककर समाधानी आहे आणि आमचं समाधानच हिरावून घेण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते आम्हाला चुकीचं वाटतंय आणि म्हणून संपूर्ण नाशिक इथे येतो आहे। कुटुंबात जसे सगळे सदस्य असतात तसे आमच्या कुटुंबामध्ये मंदिर आहे, झाडं आहे, वन आहेत, हे सगळे आमचे सदस्य आहे। आणि तुम्ही म्हणाल 10 कुटुंबातले अर्धे कत्तल करणार आणि अर्धे वाचवणार, ते हे चुकीचं आहे। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।